सर्वात प्रथम विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर नतमस्तक होऊन, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन, तुम्हा सर्व सत्संग परिवाराला माझा हरिओम. सनातन धर्म जो आदी, ज्याचा आदी नाही आणि अंत नाही, जे पुरातन आहे ते सनातन धर्म आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून जो धर्म आहे त्याचा कोणीच संस्थापक नाही, तो सनातन धर्म. सनातन धर्म वेदांवर आधारित है. हे तुझ में वो हिम्मत, मैं मूर्ति की पूजा करता था तो तूने मूर्तियां तोड़ दी. मैं मंदिरों में पूजा करता था तो तूने मंदिर तोड़ दिए. मैं उस सूर्य माँ की पूजा करता हूँ, हिम्मत है तो बुझा दे. मैं उस चंद्रमा की पूजा करता हूँ, हिम्मत है तो हटा दे. मैं उस जल की पूजा करता हूँ, हिम्मत है तो सुखा दे. मैं उस वृक्ष की पूजा करता हूँ, हिम्मत है तो हटा दे. मैं उस अग्नि की पूजा करता हूँ, हिम्मत है तो अपने घर का चूल्हा अपने हाथों से जला दे. मैं उस मिट्टी की पूजा करता हूँ, हिम्मत है तो अपने कफन से उठे हटा दे. मैं उस पर्वतों की पूजा करता हूँ, हिम्मत है तो हिला दे. सनातन का मतलब ही जानते हो, जो आदि है, अनंत है, जो पुरातन है, जो सबका पिता है, वही सनातन है. आपल्या इथे 2 रोज झालं सनातन धर्म सेवा समितीचे वार्षिकोत्सव झालेले आहेत. सनातन धर्मामधले जितके बी सदस्य आहेत ना, जे सदस्य, प्रत्येकांचा विचार वेगळा वेगळा असतो, प्रत्येकांचं मत वेगळं वेगळं असतं, तरी सुद्धा ते सनातन धर्मामधले सदस्य एकाच विचारावर काम करतात, एकाच गोष्टीचं अनुकरण करतात, एकाच मार्गावर चालतात. जरी कितीही जण असले तर एकाच गोष्टीचं आचरण करतात, म्हणजे एकनिष्ठ आहेत, एकता आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे सनातन आहेत ते. म्हणूनच त्यांच्या समितीचं नाव सनातन धर्म सेवा समिती आहे. इंग्लिश मध्ये एक शब्द आहे डिवोर्स, आणि उर्दू मध्ये एक शब्द आहे तलाक, आणि तेलुगू मध्ये एक शब्द आहे विडाकुलू. पण सनातन धर्म मध्ये असा एकही शब्द नाही जो तोडायला शिकवतो. सनातन धर्म एकत्र राहायला शिकवतो, मिळून राहायला शिकवतो. पण आज आपलीच माणसं आपल्यापासून का दूर होत आहेत? कारण ते वेगळे वेगळे भाषा शिकत आहेत, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं अनुकरण करत आहेत, पण ते संस्कृती आणि संस्कार याच्यापासून लांब चाललेले आहेत. म्हणूनच आपली माणसं आज आपल्यापासून दूर आहेत. जो जीवन दर्शन को जाने उसे सनातन कहते हैं, कण कण में ईश्वर पहचाने उसे सनातन कहते हैं. सनातन म्हणजे प्रत्येक जड जीवामध्ये परमात्म्याला बघणं. साधी चुकूनही कोणाला लात लागली तर आपण पाया पडतो का? कारण पाया पडतो एवढंच. त्याचा मागचा उद्देश काय आहे? तर त्याच्यामध्ये परमात्मा आहे, त्याच्यामध्ये परमात्मा तत्व आहे, तो परमात्म्याचा अंश आहे, म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. पण आपण त्या 6 फूटच्या शरीराचा स्वीकार करतो, पण त्याच्यामधल्या परमात्म्याचा स्वीकार करत नाही आपण. म्हणूनच परमात्म्याला आता आपण मंदिरात आलेलो आहोत, देवाच्या पाया पडतो. कसं देवाच्या पाया पडतो? दोन्ही हात जोडून असं मुंडकं खाली करतो आणि डोळे झापतो. आपण त्या परमात्म्याला बघा येतो ना, मग हात जोडून डोळे का झापतो? पण तेच परमात्मा, तेच चेतन परमात्मा आपल्याला तिथले उभा विठ्ठल सांगतो की हात जोडून मुंडकं खाली करून डोळे झापून जे पाया पडतोस ना, तर तुम्ही डोळे उघडून बघाला तर आपली नजर इथं पडते. इथं म्हणजे तेच चेतन परमात्मा, मी इथं आहे, तू ओळख, मी तुझ्यामध्येच आहे, मी तूच आहे, म्हणून ती मूर्ती आपल्याला सांगते. पण आपण असंच पाया पडत जातो देवाच्या. जो जीवन दर्शन को जाने उसे सनातन कहते हैं, कण कण में ईश्वर पहचाने उसे सनातन कहते हैं. खुद को श्रेष्ठ बताने वाले बहुत धर्म है यहाँ पर, खुद को श्रेष्ठ बताने वाले बहुत धर्म है यहाँ पर पूरी वसुधा को घर माने उसे सनातन कहते हैं, पूरी वसुधा को घर माने उसे सनातन कहते हैं. वही सनातन जहाँ हृदय में प्रेम जगाना पड़ता है, वही सनातन जहाँ हृदय में प्रेम जगाना पड़ता है. ईश्वर को अवतारी बन धरती पर आना पड़ता है. स्वयं शिव आगे विष को पीने में, स्वयं राम हर्षित हुए वनवासी जीवन जीने में. जो देती वनवास उसे भी राम माँ के पुकारते हैं, जो देती वनवास
उसे भी राम माँ कहे पुकारते हैं, दुश्मन के घर सीना ताने उसे सनातन कहते हैं, कन कन में ईश्वर पहचाने उसे सनातन कहते हैं, कन कन में ईश्वर पहचाने उसे सनातन कहते हैं. आणि तेलुगूमध्ये एक क्वाईट आहे, ఈ ప్రపంచం చెడ్డవారి వల్ల చెడిపోలేదు, చెడుని ప్రశ్నించకుండా చేతులు కట్టుకున్న మంచివారి వల్ల చెడిపోయింది. आपण पाहत आहोत महाराज प्रत्येकांचा स्वीकार करतात, ते व्यक्ती कसाही असो. का? कारण महाराजांना माहित आहे, अनुभव आहे की प्रत्येक या व्यक्तीचा जन्म कोण्या ना कोण्या कारणाने झालेला आहे, त्याचा उद्देश आहे की तो काहीतरी केलं पाहिजे. म्हणूनच महाराज प्रत्येकांचा आमंत्रण, प्रत्येकांना आवाहन करतात या व्यासपीठावर की त्या व्यक्तीचं कसं योगदान देईल ह्या कामात, तो व्यक्ती कशा पद्धतीने या कार्यामध्ये त्याचा हे करेल, काम करेल, त्याचा उपयोग कसा होईल इथे याचा विचार करतात महाराज. म्हणूनच महाराजांच्या कार्यक्रमामध्ये असो, कुठेही असो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांना आमंत्रण आहे, प्रत्येकांना आव्हान आहे. प्रत्येकामध्ये परमात्मा तत्व दडलेलं आहे, प्रत्येक जण परमात्म्याचाच अंश आहे हे महाराजांना माहित आहे. धन्यवाद.